राजू, तुला मी थोडंसं थांबवतो। बारामतीमधनं एक अपडेट आहे। अजित पवारांच्या गाडीसमोर तिकडे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि बारामतीतनं अजित पवारांनी विधानसभेला उभं राहावं आणि स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। जोपर्यंत ही उमेदवारी जाहीर करण्यात येणार नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवून धरण्याचे कार्यकर्त्यांचे प्रयत्न आहेत। पोलीस सध्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचाच प्रयत्न करत आहेत। त्यामुळे दोन दृश्य, एकीकडे मंत्रालयामध्ये धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे तिकडे बारामतीमध्ये अजित पवारांचा ताफा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी अडवलेला आहे। आणि जोपर्यंत अजित पवार स्वतः बारामतीतली स्वतःची उमेदवारी जाहीर करत नाहीत तोपर्यंत आपण त्यांचा ताफा पुढे जाऊ देणार नाही अशी बारामतीतल्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे। ही दोन दृश्य, एकीकडे मुंबईतल्या मंत्रालयातलं तर दुसरीकडे बारामतीमध्ये। आता पोलिसांनी मुंबईतल्या मंत्रालयामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत। त्यांनी आंदोलकांना जाळीमधून बाहेर काढण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत। दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारांचा ताफा अडवण्यात आला। काही वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांची बारामतीमधली उमेदवारी जाहीर केलेली होती, मात्र अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आणि जोपर्यंत अजित पवार त्यांची स्वतःची उमेदवारी जाहीर करत नाहीत तोपर्यंत हा ताफा आपण पुढे जाऊ देणार नाही अशी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची बारामतीमधलं भूमिका आहे। दोन दृश्य, एकीकडे मुंबईत मंत्रालयामध्ये धनगर समाजाचं आंदोलन तर दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडे जाऊ। राजू, आता सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आंदोलकांना किंबहुना जाळीवर ज्यांनी उड्या मारल्या त्यांना बाहेर काढलंय का आणि आता नेमकी काय पावलं उचलतायत पोलीस? राजू, पाहतोय पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। जाळीवरून सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते बाहेर काढलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला आता घेऊन जाताना पाहायला मिळतात। मात्र 50 ते 100हून अधिक कार्यकर्ते जे आहेत ते पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची भावना सुद्धा जी आहे ती आक्रमक आपल्याला पाहायला मिळते। काय नेमकं निवडणुका 2014 दिलेला तोंडावरती आलेले आहे तुमचं आंदोलन? या सरकारनं आम्हाला धनगर आरक्षणाचा शब्द दिलेला आहे। या शिंदे सरकारनं आमचा शब्द पूर्ण करावा। आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू। आमच्या हक्काचं असलेलं आरक्षण या सरकारनं द्यावं। तुम्हाला नेमकं आरक्षण आदिवासीच्या कोट्यातून हवंय की तुम्हाला वेगळं हवंय? मुळात आम्ही आदिवासीच आहोत। मॅडम यांनी धनगरांचे सर्टिफिकेट रद्द केलं आहे। पाहतो आपण एलकोट ते आंदोलन करत आहेत। पाहता कुठतरी हे जे आंदोलन आहे ते आम्ही आदिवासीच आहोत आणि आदिवासी आम्हाला आरक्षण द्या अशा प्रकारची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते। पाहतोय सगळ्या ह्या आंदोलकांना, कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी मंत्रालयाच्या मुख्य गेटवरती आणलेलं आहे आणि समोर पाहतोय आपण मुख्य गेटवरती जे आहे ते पोलिसांच्या व्हॅन आलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आणखी काही कार्यकर्ते जे आहे ते मंत्रालयामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचा जे आहे तो प्रयत्न करण्यात येताना पाहायला मिळतोय। गाडीत बसल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते। कुठतरी हे सगळं आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे आहे तो धनगर समाज आक्रमक झालेला आहे आणि आम्हाला कुठतरी लवकरात लवकर आम्हाला याचं जे आहे ते आरक्षण देण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते हे सगळे कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत। पाहता आपण 50 ते 100 कार्यकर्ते जे आहेत धनगर समाजाचे कार्यकर्ते जे आहे ते मंत्रालयामध्ये घुसलेले होते आणि त्या ठिकाणी हे त्यांचं जे आहे ते आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी जवळपास बऱ्याच कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि कुठेतरी आता त्यांच्यावरती कारवाई होताना पाहायला मिळते। मात्र ही कारवाई नेमकी कशी होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। संपूर्णपणे मंत्रालयामध्ये जे आहे ते एक वेगळं जे आहे ते हे आंदोलन होताना पाहायला मिळत होतं। मोठ्या प्रमाणावरती गर्दी सुद्धा जमलेली पाहायला मिळते। आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि या आचारसंहितेच्या आधी जे आहे ते आम्हाला लवकरात लवकर शासन निर्णय काढून आम्हाला आरक्षण द्यावा अशा प्रकारची जी मागणी जी आहे ही कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। खरं तर या आरक्षणाच्या मुद्द्यावरती प्रकाश शेंडगे आणि इतर
धनगर समाजातील पदाधिकारी जे आहे यांच्या सुद्धा मंत्रालयामध्ये अनेक बैठका पार पडलेल्या होत्या। या बैठका सुरू असतानाच हे आंदोलन जे आहे ते जोर धरू लागलेलं आहे, कारण कुठल्याही क्षणी जे आहे ते आचारसंहिता लागू शकते। कुठेतरी आम्हाला सरकारने शब्द दिलेला होता की आमची जे आहे ते धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ, मात्र ते आरक्षण अद्यापर्यंत दिलं गेलं नाही। तो शब्द पूर्ण करा यासाठी हे आंदोलन होताना पाहायला मिळतं। अनेक पोलिसांनी जे आहे ते कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। राजू, सरकारच्या कोणी प्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता किंवा आंदोलकांनी त्यांच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता मंत्रालयात? राजू, आतापर्यंत कुठल्या प्रकारचे सरकारचे प्रतिनिधी आले आपण जाणून घ्या। तुम्ही आंदोलन करताना सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला कोण भेटलं का? बिलकुल कोणी भेटलं नाही। आजचा दिवस होता, आज या ठिकाणी कॅबिनेट होणार होती, आज या ठिकाणी अंमलबजावणीचा जी.आर. निघणार होता, पण तो निघाला नाही। आता सरकार कुणी प्रतिनिधी आम्हाला भेटलेला नाही। आज कॅबिनेट होती आणि या कॅबिनेटमध्ये जी.आर. निघणार होता, शासन निर्णय निघणार होता, मात्र ती कॅबिनेट होऊ शकली नाही आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचं या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता जवळपास बऱ्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांचे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले आपल्याला पाहायला मिळतंय। अश्विन, खरं राजू, म्हणजे आता तिकडे आंदोलन पूर्णपणे पोलिसांनी जे आहे ते नियंत्रित केलं असं म्हणायचं का आपण? कारण सगळे आंदोलक जे आहेत ते आता पोलीस त्यांना घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळतं। अगदी पाहता आपण मंत्रालयाचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे। बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, मात्र आणखीही काही कार्यकर्ते मंत्रालयात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। खरं तर पोलिसांना या आंदोलनाची सुद्धा झलक लागलेली होती, त्यानंतर पोलिसांनी सगळ्याच ठिकाणी जे आहे तो बंदोबस्त ठेवलेला होता, मात्र डोळे चुकून जे आहे ते हे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या आणि आंदोलनाला सुरुवात केली। त्यामुळे एक तारांबळ जी आहे ती पोलिसांची सुद्धा उडालेली आपल्याला पाहायला मिळतंय। आता या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे आता याच्यावरती राजकीय सरकारकडून आणखी कोणी यावरती काही बोलणार का, काही भूमिका घेणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण कदाचित या आठवड्यातली ही शेवटची कॅबिनेट असू शकते आणि त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अशी सगळ्यांची ही मागणी आहे। राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट जाणून घेतच राहू। तेव्हा तुर्तास जे आंदोलन मंत्रालयामध्ये चाललेलं होतं ते आता पोलिसांनी काही प्रमाणात शमवल्याचं बघायला मिळते आणि आता ही दृश्य आहेत बारामतीमधली, कारण अजित पवारांचे कार्यकर्ते तिकडे आक्रमक आहेत। कार्यकर्त्यांचं आग्रही असं म्हणणं आहे की अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, बारामतीमधून अजित पवारांनीच लढावं याकरता हे कार्यकर्ते आग्रही भूमिकेमध्ये आहेत। काही वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे एक वरिष्ठ नेते आहेत, कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांनी ही माहिती दिलेली होती की हो अजित पवारच लढतील बारामतीमधून। त्यांनी एक प्रकारे उमेदवारीच जाहीर केलेली होती, मात्र तरी देखील कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांची अशी ठाम भूमिका आहे की स्वतः अजित पवारांनी आपली स्वतःची घोषणा करावी आणि याच दृष्टीने कार्यकर्ते तिकडे आक्रमक आहेत। जोपर्यंत अजित पवार ही घोषणा करत नाहीत तोपर्यंत ताफा अडवून धरायचा असा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि तीच ही दृश्य आहेत। मात्र पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा यांच्या माध्यमातून आता अजित पवारांचा ताफा मार्ग काढताना बघायला मिळतो। काहीशा धीम्या गतीने गाड्या पुढे जात आहेत, मात्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तिकडे आग्रही मागणी आहे की स्वतः अजित पवारांनी आपली उमेदवारी जी आहे ती जाहीर करावी, आपलं नाव जाहीर करावं। जयदीप भगत आपल्याला अधिक माहिती देतील। जयदीप, आता कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण ताफा हळूहळू पुढे जाताना दिसतोय आपल्याला? जयदीप, नक्कीच अश्विन, खरं तर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थांबावं आणि त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी जी आहे ते कार्यकर्ते करत आहेत। परंतु अजित पवार माळेगावचा कार्यक्रम आटपून बारामती तालुक्यातल्या झारगरवाडी या ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना बारामती शहरातल्या जो कारभारी चौक आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली, अजित पवारांना विनंती केली, परंतु अजित पवार पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आग्रही आहेत। अजित पवारांनी त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं, परंतु कार्यकर्त्यांची म्हणणं असं आहे की अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, परंतु अजित पवारांनी ते न करताच अजित पवार पुढे निघालेले, त्याच्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या गाडीला अडवत जात आहेत। पोलिस या ठिकाणी आहेत, ते अजित पवारांच्या पुढे ज्या गाडीला जे कार्यकर्ते आडवे येतात त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळतात। साधारणतः 500 ते 600 कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत। हळूहळू अजित पवारांचा ताफा जो आहे तो पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय, पण तितकेच कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। कार्यकर्त्यांची मागणी एवढीच आहे की जरी प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांची बारामती विधानसभातून उमेदवारी जाहीर केली असली तरी अजित पवार स्वतः उभं राहणार आहेत असं अजित पवारांनी सांगावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। परंतु या मागणीला मात्र अजित पवारांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र कुठलाही त्यांच्या दृष्टीने म्हणजे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत।
आजचा जो आहे तो ताफा अजित पवारांचा पुढे मार्गस्थ झालेला आहे. कार्यकर्त्यांना बाजूला काढण्यात कुठेतरी पोलिसांना यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जयदीप, काही वेळापूर्वी जेव्हा अजित पवार आपल्या वाहनातनं बाहेर आले होते, कार्यकर्त्यांशी काहीतरी ते बोलत होते, नेमकं ते काय बोलले हे काही कळलंय? नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अजित पवार जाणून घेत आहेत. कारण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं अजित पवार सांगतात, कारण याचा आता अजित पवारांनी ही भूमिका का घेतली तर त्याच्या पाठीमागं लोकसभेचं कारण आहे. लोकसभेच्या वेळेस जर अजित पवार म्हणाले होते जर मला कुठं मिठाचा खडा लागला तर मी विधानसभेला विचार करेल, आणि सुनेत्रा पवारांचा लोकसभेला पराभव झाला. त्यानंतर अजित पवार सातत्यानं बारामतीमध्ये मेळावे घेत आहेत, भाषणं करतायत आणि त्यामध्ये सांगतायत की जो कोणी मी उमेदवार देईल त्याला प्रचंड बहुमताने विजय करा, परंतु कार्यकर्त्यांची मागणी आहे की अजित पवारांनीच लढलं पाहिजे. आणि त्यामुळे जे आहे ते अजित पवार कार्यकर्त्यांशी बोललं, कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतल्या, परंतु अद्यापपर्यंत अजित पवारांनी त्यांना कुठलाही निर्णय दिला नाही की बाबा हो मीच उभा राहणार. त्याच्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आता पूर्ण ताफा रवाना झालाय असं आपण म्हणू शकतो जयदीप? हो नक्कीच. आताच काही वेळापूर्वी जो आहे तो अजित पवारांचा ताफा कारभारी चौकातून पुढे जो आहे तो ज्या ठिकाणी अजित पवारांचा दुसरा कार्यक्रम आहे झारगडवाडी या ठिकाणी अजित पवार मार्गस्थ झालेला आपण म्हणू शकतो. इथून त्या ठिकाणी किती अंतरावर आहे जयदीप जिकडे आता अजित पवारांचा कार्यक्रम आहे? साधारणतः बारामती पासून झारगडवाडी हे गाव 8 किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणी मार्केट कमिटीचा एक कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी अजित पवार मार्गस्थ झालेले आहेत आणि वाटेत ज्यावेळेस याच्या आधीचा कार्यक्रम जो होता तो बारामती तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणी, आणि वाटेत ज्यावेळेस माळेगावहून ज्यावेळेस झारगडवाडीला जावं लागतं त्यावेळेस बारामतीमध्ये यावं लागतं, आणि बारामतीतल्या कारभारी चौकामध्ये जो बारामतीतला मुख्य चौक आहे त्या ठिकाणी अजित पवारांचा ताफा जो आहे तो कार्यकर्त्यांनी अडवला होता. या ठिकाणी काहीशी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे, मात्र अजित पवारांचा ताफा पुढे होता. नक्कीच जयदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.